महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. हनुमान कोळीवाडा अर्थात शेवा कोळीवाडा आणि नवीन शेवा या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी आता निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे. JNPA प्रकल्पासाठी जमीन व घरे देऊनही पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत रविवार 9 ऑगस्ट रोजी नवीन शेवा येथील श्री शांतेश्वरी मंदिरात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून JNPA प्रशासन भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्वसनासंदर्भातील कथित बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करून विस्थापितांना न्याय द्यावा आणि पूर्ण पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामसुधारणा मंडळांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते. आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होणार असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. सर्वप्रथम नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा हे दोन्ही गावं एकच आहेत आणि आम्ही खरे म्हटलं तर दोन्ही गावाचे एक नागरिक आम्ही भाऊ म्हणून आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. जे 40 वर्षापूर्वीपासून शासन आमची खऱ्या अर्थानं जी काय फसवणूक करतो ती फसवणूक होतोय त्यासाठी गाव दोन्ही एकत्र आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी आज या ठिकाणी ग्रामस्थांना अक्कल आलेली आहे की शासनाला जर आपल्याला शासन देत नसेल तर शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम आज या दोन्ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही 15 ऑगस्टला या ठिकाणी निदर्शनं उपोषण करणार आहोत. तोपर्यंत शासनाने जर आमची बैठक लावून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जर त्याने आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच चांगलं होईल. पण आजची परिस्थिती बघितली तर शासन हा चक्क खोटारडा, जे JR काढले ते JR लपवतात आणि नवीन JR काढून आमची फसवणूक करतात. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर प्रत्येक वेळी आपला न्याय मिळत असतो. तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी राजकीय आपल्या बाजूला ठेवून सर्व आम्ही एकत्र आलो. या ठिकाणी शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, अजून जे काही पक्ष असतील ते सगळे पक्ष आहेत. पण या सर्व पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मनात निर्धार केलेला आहे की आपण ही लढाई जिंकेपर्यंत लढाई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.